नमस्कार मित्रांनो, मी विक्रम गायकवाड आणि आपण पाहत आहात सह्याद्री एज्युटेक युट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत अशा एका गावंढळ व्यसनी व्यक्तीची कथा, जो आपली खेचरे घेऊन डोंगर दऱ्यामध्ये वाहतुकीचे काम करायचा. जो केवळ 8वी सुद्धा पास नव्हता. अशा व्यक्तीने कुतूहल आणि आवडीपोटी एकदा दुर्बिणीतून अवकाश पाहिले आणि त्याला अवकाश निरीक्षण करण्याची वेळ लागली आणि त्याच्यावर दुसऱ्या एका महान शास्त्रज्ञाने विश्वास दाखवला. दोघांनी मिळून अवकाशातील अनेक रहस्य शोधली. त्यामुळे दोघेही नोबेल पुरस्कार विजेते झाले. चला तर मग पाहूया या दोन शास्त्रज्ञाविषयीची माहिती. अमेरिकेतील कॅलिफोर्नियात माउंट विल्सन पर्वतावर एक वेधशाळा होती. तेथे एक शक्तिशाली दुर्बीण बसवली होती. या दुर्बिणीचे भाग एवढे मोठे होते की ती बसवताना जेव्हा त्या डोंगराच्या पायथ्यापासून वर नेण्याची पाळी आली तेव्हा ते नेण्याचं काम खेचर करत. या खेचरांना हाकण्याचं काम हुम्यासन नावाचा एक दांडगट गावंढळ मनुष्य करे. घोड्यावर बसून तंबाखू चगळत तो त्या मागच्या खेचरांच्या रांगेला नियंत्रित करे. 8वी इयत्तेपर्यंत न शिकलेला हुम्यासन हा तसा रांगडाच होता. त्या खेचरावर बसूनच त्या वेधशाळेतले इंजिनियर्स, शास्त्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांनाही तो पहाडावर वर खाली ये जा करायला मदत करे. हुम्यासनला त्या दुर्बीणविषयी खूपच कुतूहल होते. त्यामुळे त्यातून बघायला मिळावं म्हणून त्याने तिथल्या फरशा साफ करणं, जॅनिटर, निरोप्या, इलेक्ट्रिशियनचा मदतनीस वगैरे सारखी कामं पडतील ती सगळी फुटकळ कामं केली आणि हे करता करता तो दुर्बिणीतून निरीक्षण करायला शिकला. माउंट विल्सनच्याच एका विद्यार्थ्याला तो गणित शिकवण्याबाबत विनवण्या करे. लगेच इथला झाडूवालाही चुणचुणीत आणि हुशार आहे अशी कुजबूज सगळीकडे सुरू झाली. पुढे हुम्यासन दुर्बिणीतून निरीक्षण करण्यात एवढा तरबेज झाला की ती दुर्बीण वापरण्याचं काम त्याच्यावर सोपवण्यात आलं. मग रात्रभर मधून मधून पत्ते खेळत आणि तिथे बेकायदा मिळणारी पॅन्थर ज्यूस या टोपण नावाची दारू ढोसत तो ताऱ्यांकडे बघत बसायचा. त्यावेळची ती जगातील सगळ्यात मोठी दुर्बीण होती. शिकागो विद्यापीठात पूर्वी एर्क्स ऑब्झर्वेटरी वेधशाळेमधून निरीक्षणे चालत. चार्ल्स एर्क नावाचा एक बडा भांडवलदार होता. त्या वेधशाळेला त्याचंच नाव दिलं होतं. पण पैशाच्या गैरव्यवहारात त्याला तुरुंगवास झाल्यानं पुन्हा नाव कमावण्यासाठी त्यानं माउंट विल्सनच्या दुर्बीणीसाठी पैसे दिले होते. मग एर्क्स मध्ये काम करणारा जॉर्ज हेल हा खगोलशास्त्रज्ञही माउंट विल्सन येथे काम करायला गेला. हेलनं मग हबलला तिथे यायची विनंती केली. हबल या संधीमुळे खुश झाला आणि 1919 साली माउंट विल्सन इथल्या ऑब्झर्वेटरीमध्ये येऊन दाखल झाला. त्याला आता खगोलशास्त्रात काहीतरी भरीव कामगिरी करायची होती. आयुष्यातली बरीच वर्ष वकिलीच्या अभ्यासात वाया गेल्यामुळे ती आता भरून काढायची गरज होती. माउंट विल्सनला हबल खूपच नवखा आणि ज्युनियर असला तरी काहीच काळात त्याने तिथल्या लोकांना प्रभावित केलं. हबलचा आत्मविश्वास खूपच दांडगा होता. पाईप ओढीत रात्री आकाशाकडे टक लावून तो तासनतास बसे. येथेच काम करत असताना त्याची आणि हुम्यासनची गट्टी जमली. त्यावेळी माउंट विल्सन मधल्या आणि जगातल्या इतरही खगोलशास्त्रज्ञांना आपल्या आकाशगंगेपलीकडे काही विश्व आहे याची जाणीवच नव्हती आणि अँड्रोमेडा नेब्युलाही या आपल्या आकाशगंगेतच आहे असं त्यांना वाटत. असं मत असणाऱ्यापैकी हार्लो शॅपले हा प्रमुख होता. हबलला मात्र तसं वाटत नसे. शॅपेलनं त्यामुळे हबलवर टीका करायला सुरुवात केली. मग त्यांच्यातले वाद आणि महाचर्चा सुरू झाली. हबल पुरेपूर शोमन होता. कुठल्याही गटात किंवा सभेत सगळं लक्ष तो आपल्याकडे खेचून घ्यायचा. गाडी पेटवून ती 360 अंशातून हवेतून फिरवून पुन्हा पकडून स्वतःचा पाईप पेटवणं वगैरे उगीच स्टंट्स करून तो लोकांवर छाप पाडण्याचा प्रयत्न करायचा. शापले अगदी या विरुद्ध शांत स्वभावाचा होता. त्याला असली शोभाडी मुळीच आवडत नसे. शापेलनं अमेरिकेनं महायुद्धात उतरण्याविरुद्ध मत प्रदर्शित केलं होतं. इथे तर अमेरिका हबलच्या प्रिय इंग्लंडच्या बाजूने लढत असल्यामुळे हबल पूर्णपणे अमेरिकेचं समर्थन करत होता. एकूण दोघात सगळ्याच बाजूने प्रचंड जुंपली. 1921 साली शॅपेलनं माउंट विल्सन सोडलं तेव्हा त्यांच्यातलं भांडण कमी झालं. शॅपले गेल्यानंतर हबलला ती दुर्बीण हा बराच काळ वापरायला मिळायला लागली. 1740 मीटर उंचीवरच्या त्या माउंट विल्सनवरच्या दुर्बिणी समोर बसले की मग जवळपास तो एकटाच अनेक रात्री दुर्बिणीतून निरीक्षण करत बसले. तासनतास थंडी वाऱ्यात तसंच बसणं ही खूपच अवघड आणि कंटाळवाणा असे. सगळे शरीर दुखायला लागे. एका ताऱ्याकडे महिनोन महिने वर्षानुवर्ष एकटक बघून निरीक्षण टिपून ठेवण्याची गरज होती.
पण पृथ्वी सतत फिरत असल्यानं आपली ताऱ्यांची निरीक्षण चुकू नयेत म्हणून ती दुर्बीण ही पृथ्वीप्रमाणे तिच्याच वेगानं फिरती ठेवली होती. हे निरीक्षण करतानाच त्याला देवयानी म्हणजेच अँड्रोमेडा या नेब्युलामध्ये एके दिवशी एक तारा सापडला. त्याला काय वाटलं कोण जाणे, पण त्यानं त्या ताऱ्याचं निरीक्षण बराच काळ केलं. त्यावेळी त्याला त्या ताऱ्याचं तेज कमी जास्त होताना आढळलं. हा एक सिफिड तारा आहे हे लक्षात यायला हबलला फारसा वेळ लागला नाही. या सिफिड ताऱ्याचा उपयोग त्या ताऱ्याचं पृथ्वीपासूनचं अंतर मोजण्यासाठी होईल. यामुळे अँड्रोमेडा ही गॅलेक्सी म्हणजे आपल्या आकाशगंगेतला एक भाग आहे की वेगळीच आणखी दूरवर असणारी गॅलेक्सी आहे, यामुळे प्रकाश पडणार होता. या सिफिड ताऱ्याचं तेजस्वी आणि मंद होण्याचं चक्र हे 34°415 दिवसाचं होतं. हा तारा सूर्यापेक्षा 7000 पट खरं तर तेजस्वी होता. हे हबलनं लिव्हिटच्या पद्धतीवरून ताडलं होतं. आता त्यानं प्रत्यक्ष हा तारा किती तेजस्वी दिसतो हे न्याहाळून दिसणारं तेज आणि प्रत्यक्ष तेज म्हणजे सूर्याच्या 7000 पट यांच्या प्रमाणावरून तो तारा आपल्यापासून किती दूर आहे हे काढलं आणि हबलला धक्काच बसला. हा सिफिड तारा आणि म्हणूनच अँड्रोमेडा नेब्युला पृथ्वीपासून 20 लाख प्रकाश वर्ष दूर होती. आपल्या आकाशगंगेचा व्यासच म्हणजे त्यातल्या सर्वात जास्त दूर असलेल्या ताऱ्यामधलं अंतर हेच मुळी फक्त 1 लाख प्रकाश वर्ष होतं. म्हणजेच अँड्रोमेडा ही आकाशगंगेचा एक भाग नव्हताच तर ती तर आपल्या आकाशगंगेच्या अनेक पट दूर होती. शिवाय अँड्रोमेडा एवढी दूर असूनही एवढी तेजस्वी होती की ही म्हणजे एकच तारा नसून ती एक मोठी गॅलेक्सीच आहे हेही मग लक्षात आलं. आणि याचबरोबर शाप्ले बरोबर रंगलेली महाचर्चा खतम झाली. शाप्ले चूक होता आणि कर्टिस हा बरोबर होता हे हबलनं सिद्ध केलं होतं. पण माउंट विल्सन मध्ये जवळपास सगळ्यांना सिंगल गॅलेक्सीच कल्पनेवरच विश्वास असल्यामुळे हबलनं आपली खात्री पटल्याशिवाय या नवीन सापडलेल्या गॅलेक्सी बद्दल कुठेच काही बोलायचं नाही असं ठरवलं. खरं तर त्याला आतून आपण नवीन काहीतरी शोधल्याचा आनंद गगनात मावत नव्हता, पण त्यानं तो पूर्णपणे आतल्या आत दाबूनच धरला. मग त्याला आणखीन एक सिफिड तारा सापडला. त्याचंही त्यानं अंतर काढलं. तेही आपल्या आकाशगंगेच्या अंतरापेक्षा खूपच जास्त निघालं. तेव्हा त्याला खात्री पटली. शेवटी 1924 साली त्याने शापेलला एक पत्र पाठवून आपलं मौन मोडलं. शापेलनं ते पत्र वाचलं आणि तो म्हणाला, या पत्रानं माझं विश्वच नष्ट केलंय. फोटो डेव्हलप करण्यात काहीतरी चूक झाली असेल अशासारखी कारण देऊन शापेलनं हबलला टीका करायला सुरुवात केली. माउंट विल्सन मध्ये काम करणारा एड्रियान व्हॅन मानेन यालाही हबल बद्दल खुन्नस होतीच. त्यानेही हबलवर टीका करायला सुरुवात केली. अर्थातच शापेलनं व्हॅन मानेनची बाजू घेतली. मग या दोन तटात चक्क शिवीगाळ होई. एका संध्याकाळी तर त्या माउंट विल्सनवर रात्रीच्या जेवणाच्या वेळी हबलनं व्हॅन मानेनला त्याच्या जेवणाच्या टेबलावरून उठून चालतं व्हायला सांगितलं होतं. हा वाद 10 वर्ष चालला. त्या वेधशाळेच्या मुख्यानं तडजोड घडवून आणण्याचा बराच प्रयत्न केला, पण तो व्यर्थ निघाला. मग हबलला आपलं म्हणणं बरोबर असल्याचा आत्मविश्वास होता. आता सगळ्यांनाही त्याचं म्हणणं पटायला लागलं होतं. 1924 साली जेव्हा हबलनं अमेरिकन असोसिएशन फॉर दी ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्स च्या वॉशिंग्टन मधल्या सभेत आपली निरीक्षणं आणि निष्कर्ष जाहीर केली, तेव्हा त्याला $500 बक्षीस मिळालं होतं. आता आपल्या विश्वाचं चित्र रातोरात बदललंय. ते आता लहान राहिलेलं नाही असं त्यावेळी म्हटलं गेलं. जर या विश्वात आपल्या आकाशगंगेपलीकडे अनेक गॅलेक्सीज असतील आणि त्यातून आपली पृथ्वी म्हणजेच आपल्या आकाशगंगेमधलाच एक छोटासा भाग असेल तर आपण या विश्वात नगण्य आहोत असा एक विचार सुरू झाला. यानंतर आपली आकाशगंगा ही या विश्वातल्या चक्क अब्जावधी गॅलेक्सीज पैकी एक आहे असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा तर आपण अगदीच नगण्य वाटायला लागलो होतो. हबलच्या या पेपरनं प्रचंड खळबळ माजली. यानंतर 1929 साली हबल आणि हुमॅसन यांनी डोळ्यात तेल घालून 2 वर्ष निष्कर्ष तपासून बघण्यासाठी अनेक निरीक्षणं केली. त्यांनी दुसरा एक प्रबंध दिला. या सिद्धांताचे निष्कर्ष खूप दूरगामी होणार होते. जर विश्व सतत प्रसरण पावत असेल मग गेल्या वर्षी ते आणखी लहान लहान असले पाहिजे, 10 वर्षापैकी आणखी लहान असले पाहिजे, 1000 वर्षापूर्वी त्याही पेक्षा लहान, आणि असे करत करत केव्हा तरी ती फक्त एका बिंदूमध्ये सामावलं गेलं असलं पाहिजे असं म्हणू शकतो. याच बिंदूपासून अचानक मोठा विस्फोट होऊन विश्व तयार झालं असलं पाहिजे अशी बिग बँगची थेअरी त्यातूनच निघाली आणि जगात कोलाहलच माजला. कालांतराने हबल
आणि हुमायून यांना नोबेल पारितोषिक मिळाले. म्हणून म्हणावंसं वाटतं, संग जया जैसा गुण तया तैसा. आता आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.